2022 भारतासाठी कसं राहील? संघर्षातून यशाची प्राप्ती. संघर्षातून यशाची प्राप्ती वाढेल सामान्याची शक्ती. 2022 भारतासाठी कसं राहील? एक ज्योतिषीय विश्लेषण. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं स्वागत करते. सर्वप्रथम आपणास इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. नववर्षाची चाहूल लागली की हे नववर्ष आपल्यासाठी कसं राहील हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यानुसार आपण वार्षिक राशी भविष्य दरवर्षी देत असतो, जे यावर्षी देखील अगदी सविस्तरपणे दिलेलं आहे. मात्र ज्योतिषप्रेमीसोबतच अभ्यासकांची संख्या देखील खूप जास्त आहे. आम्ही जे ज्योतिषीय विश्लेषण देत असतो त्यातून त्यांच्या अभ्यासाला गती प्राप्त होत असते. त्यानुसार 2022 हे नववर्ष भारतासाठी कसं राहील याचं विश्लेषण करावं असं गेल्या अनेक दिवसापासून अनेक ज्योतिषप्रेमी व अभ्यासक सातत्याने मागणी करीत होते. मी त्यांना जाणीवपूर्वक टाळत होते, कारण काही विषय हे अत्यंत संवेदनशील असतात. ते बोलण्यापेक्षा न बोलणं हे केव्हाही उचित ठरतं. ज्योतिषी म्हणून अभ्यास करताना, पत्रिकांचं विश्लेषण करीत असताना खूप विषय असे असतात की ज्यावर बोलू नये. शास्त्राचे अनेक असे अलिखित नियम आहेत की ज्योतिषांना त्याचं पालन करावं लागतं. 2022 या नववर्षाविषयी बोलायचं झाल्यास काही विषय हे अत्यंत संवेदनशील आहेत. विशेषतः वर्षाच्या सुरुवातीपासून तर एप्रिल महिन्यापर्यंत घडून येणारी अत्यंत महत्त्वाची घटना की आपल्या देशाच्या बाबतीत अत्यंत नकारात्मक म्हणून आपण तिला म्हणू शकतो. त्यामुळे तिला टाळण्याचा प्रयत्न मी करत होते, कारण ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे आणि मार्गदर्शन हे नेहमीच सकारात्मक असलं पाहिजे. मात्र अभ्यासकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर वारंवार मागणी होत असल्यामुळे आपण ती नाकारू शकत नाही. त्यामुळे काही विषय हे बोलावे लागतात. त्यानुसार 2022 हे इंग्रजी नववर्ष आपल्या भारतासाठी कसं राहील याचं विश्लेषण मी आता करणार आहे. खरं तर हे नववर्ष भारतासाठी सर्व अर्थाने उत्तम म्हणता येईल. मात्र तो उत्तम काळ उगवण्यासाठी या नववर्षातील सुरुवातीचे काही महिने जाऊ द्यावे लागतील. सुरुवातीचे 2 महिने भारतासाठी अत्यंत कठीण आहे. विशेषतः शेजारील देशांकडून होणारा प्रचंड मोठा उपद्रव ही बाब जेव्हा मला भारताच्या पत्रिकेत दिसली तेव्हा मी सर्वप्रथम पाकिस्तान आणि चीन या देशांचा विचार सुरू केला. म्हणजे भारतासह या दोन्ही देशांच्या पत्रिकांचा देखील अभ्यास मला करावा लागला. पाकिस्तानची पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यातील ग्रहस्थिती ही पाकिस्तानला युद्धासाठी उद्युक्त करीत आहे. त्यांना युद्ध हवेच आहे. कुठेतरी त्याला अति आत्मविश्वास म्हणू शकतो किंवा स्वतःबद्दलचे गैरसमज म्हणू शकतो, किंवा इतर देशांनी भारताच्या विरोधात त्यांना दिलेलं पाठबळ म्हणू शकतो. त्याचा एकंदरीत प्रभाव पाकिस्तानच्या परिस्थितीवर झालेला आहे. दशेचा विचार केला असता पाकिस्तानला सध्या मारक ग्रहाची महादशा सुरू आहे. पाकिस्तानची मेष लग्नाची पत्रिका असून त्यात शुक्र हा ग्रह मारक आहे. द्वितीय आणि सप्तम या 2 मोठ्या मारक स्थानांचा तो स्वामी असल्यामुळे तो प्रबळ मार्केश आहे. अशा या शुक्राच्या महादशेत शनी जो या पत्रिकेला कारक नाही त्याची अंतर्दशा सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत विचार केला असता अत्यंत विपरीत परिस्थिती त्यांची सुरू आहे. किंवा आपण 1 जानेवारी 2022ची पत्रिका पाहतो तेव्हा त्यांचा लग्नेश मंगळ 1 जानेवारीला पहिल्याच दिवशी अष्टम स्थानात विराजमान आहे. पत्रिकेमध्ये अष्टम स्थान हे सगळ्यात नकारात्मक स्थान मानलं जातं. राशीस्वामीचा विचार केला असता मिथुन राशीची ही पत्रिका आहे. त्यानुसार मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह देखील अष्टम स्थानात राशीपासून विराजमान आहे.
म्हणजे लग्नेश लग्नपत्रिकेत अष्टम स्थानात, राशी स्वामी राशीपत्रिकेत राशीपासून अष्टम स्थानात विराजमान आहे. थोडक्यात मन आणि बुद्धी दोन्ही एकाच वेळी नकारात्मक स्थितीत फिरणं हा जो एक प्रकार असतो तो पाकिस्तानच्या बाबतीत घडून येताना दिसत आहे आणि त्याचा कुठेतरी दुष्प्रभाव भारतावर नक्कीच होईल. याचवेळी भारताची पत्रिका पाहिली असता भारत युद्ध टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल, त्यासाठी आवश्यक त्या सर्व नीतीचा अवलंब करेल. तरीसुद्धा जेव्हा समोरील व्यक्ती ऐकत नाही तेव्हा कुठेतरी त्याचा दुष्प्रभाव भारतावर होईल आणि भारताला उत्तर द्यावे लागेल. परिणामी नववर्षातील सुरुवातीचे 2 ते 3 महिने हे प्रचंड संघर्षाचे दिसून येत आहेत. भारताची पत्रिका ही वृषभ लग्नाची असून लग्नेश शुक्र देखील धनु राशीतून म्हणजेच अष्टम स्थानातून गोचर करीत आहे. तिथेच सुखेश देखील विराजमान आहे. म्हणजे लग्नेश आणि चतुर्थेश हे दोन्हीही अष्टम स्थानातून 1 जानेवारी 2022 रोजी गोचर करीत आहे. तसंच या अष्टम स्थानाच्या अलीकडे मंगळ तर पलीकडे शनीसारखा ग्रह विराजमान आहे. म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचं झाल्यास शत्रूच्या कर्तरीत अडकलेला लग्नेश असं आपण म्हणू शकतो. पुन्हा सांगते, शत्रूंच्या कर्तरीत अडकलेला लग्नेश असं आपण म्हणू शकतो. ही ग्रहस्थिती अत्यंत विपरीत परिस्थितीची सूचना आपल्याला देत आहे. हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्याला मांडू नये म्हणून मी या विषयावर बोलायचं टाळत होते. आता जेव्हा आपण ही पत्रिका पाहतोय तेव्हा डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यात परकीय देशांकडून, त्यातही विशेषतः पाकिस्तान व त्याच्या मित्र राष्ट्रांकडून धोका संभवतो आहे. त्यांच्या अनेक उपद्रवी कारवाया वाढणार आहेत. त्याचा आपल्याला कुठेतरी त्रास नक्कीच होणार आहे. आता प्रश्न असा उभा राहतो की ही स्थिती केव्हापर्यंत राहील? तर सुरुवातीचे 2 महिने भारताला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होईल. मार्चपासून हा त्रास कमी व्हायला सुरुवात होईल आणि एप्रिलनंतर भारत या प्रश्नावर योग्य ती भूमिका घेऊन आघाडी घेईल. ही या काळातील सर्वात महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा आपण भारताची पत्रिका पाहतो तेव्हा भारताची भूमिका ही अत्यंत मजबूतीने तयार होणार आहे. सर्व प्रश्नांवर समाधान शोधत प्रगतीकडे वाटचाल करणार आहे. त्याचवेळी म्हणजे 12 एप्रिल रोजी राहू हा ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. 12 एप्रिल रोजी पाकिस्तानची पत्रिका बघितल्यास त्यांच्या डोक्यावर राहूचे आगमन होईल, जो सातत्याने भ्रम निर्माण करेल. विपरीत बुद्धी त्यांना देईल, कारण मेषेचा स्वामी मंगळ आणि राहू यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे. मेष राशीत राहू जेव्हा प्रवेश करेल आणि तो विशेषतः कृत्तिका नक्षत्राचा असेल, त्यामुळे त्या काळात तो पाकिस्तानला अत्यंत विपरीत बुद्धी देईल. त्याच्या अगदी विरुद्ध भारताची स्थिती असेल. भारत अत्यंत समर्थपणे पुढे वाटचाल करत राहील. अर्थात ही फक्त एक बाब झाली. मात्र हे नववर्ष भारतासाठी कसं राहील याचा जेव्हा आपण विचार करतो तर अनेक बाबी येतात. म्हणजे महागाई वाढेल का? अर्थव्यवस्था कशी राहील? राजकीय स्थैर्य राहील का? युद्धजन्य परिस्थिती तर निश्चितच होणार आहे. एप्रिलमध्ये तिची तीव्रता असणार आहे. मात्र इतर प्रश्न जसं सामाजिक, राजकीय, बहुसंख्य असलेल्या मध्यमवर्गीयांसाठी हे नववर्ष कसं राहील? शेअर मार्केटची स्थिती कसं राहील? अलीकडे आरोग्यविषयक प्रश्न सगळ्यात जास्त विचारले जातात. धार्मिकतेच्या बाबतीत, पर्यटनाच्या बाबतीत नववर्ष कसं राहील? अशा या सगळ्या मुद्द्यांचा आपण क्रमाक्रमाने विचार करू, जेणेकरून हे नववर्ष भारतासाठी कुठल्या दृष्टीने कसं राहील ही बाब चांगल्या पद्धतीने स्पष्ट होऊ शकेल. आधी सांगितल्याप्रमाणे भारताला बाह्य युद्धांचा त्रास होणार आहे. मात्र गृहयुद्ध देखील होईल का? भारताच्या आतमध्येही अशांतता, अस्थैर्य निर्माण होईल का? हा एक मोठा प्रश्न आहे. ग्रहस्थिती त्या बाजूने देखील सूचित करीत आहे की या काळात
अंतर्गत कलहाचं वातावरण देखील आपल्या देशात तीव्रतेने निर्माण होणार आहे. खरं तर आर्थिक बाबतीत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा 1947मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून तर आजपर्यंत भारताची एकंदरीत झालेली प्रगती, मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, सन्मान असेल, प्रतिष्ठा असेल, इतर देशांमध्ये भारताची निर्माण झालेली प्रतिष्ठा असेल, या सर्व दृष्टीने भारताचा आलेख सदैव चढत राहिलेला आहे. मग सत्ता कुणाचीही असो, त्यात सातत्याने वृद्धी झाली आहे. खरं सांगायचं तर मागील 2 वर्षात म्हणजे कोरोना काळातही भारताने तग धरून ठेवला. अत्यंत विपरीत परिस्थितीतून संघर्ष करत 125 कोटीच्या वर लोकसंख्येला सांभाळत या नववर्षात प्रवेश करण्यासाठी भारत सज्ज झालेला आहे. इतकी प्रचंड लोकसंख्या असताना कोरोनासारख्या वैश्विक महामारीतून बाहेर पडणं ही खरंच साधी सोपी बाब नव्हती. अर्थात या सर्वातून बाहेर पडताना अर्थव्यवस्था कुठेतरी नक्कीच डळमळीत झालेली आहे, जी अत्यंत स्वाभाविक बाब देखील आहे. अशी ही डळमळीत झालेली अर्थव्यवस्था घेऊन आपण नववर्षात प्रवेश करतो आहे. मात्र नववर्षाच्या प्रारंभालाच आपल्याला परकीय शत्रूकडून संकटाचे संकेत मिळत आहेत. सोबतच अंतर्गत कलहाची परिस्थिती देखील निर्माण होण्याची संभावना आहे. या सर्व गोष्टीतून वाटचाल करीत हे नववर्ष भारतासाठी कसा राहील याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. ज्योतिषशास्त्र अबकड भाग 1, भाग 2, भाग 3, अष्टक वर्ग, अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग, 12 भाव, 1 लग्नेश आणि पंचांग असे पाहावे, अशी ही 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. त्यांचा लाभ घ्यावा. भारताची जेव्हा आपण पत्रिका पाहतो तेव्हा ती वृषभ लग्नाची पत्रिका असून चंद्राची महादशा सध्या सुरू आहे. वृषभ लग्नाला चंद्र हा कारक ग्रह नसतो, मात्र तो लग्नेशाचा समग्रह म्हणून ओळखला जातो. म्हणजे शत्रूही नाही आणि मित्रही नाही, अशी ती एक समअवस्था असल्यामुळे त्याचा फारसा त्रास होत नाही. याशिवाय चंद्र हा भारतीय पत्रिकेचा राशीस्वामी आहे, कारण भारताची पत्रिका ही कर्क राशीची आहे. राशीस्वामी म्हणून त्याला एक बळ प्राप्त होतं. त्या दृष्टीने जेव्हा आपण पाहतो तेव्हा ही महादशा भारताला संघर्षातून प्रगतीकडे नेणारी असं आपण म्हणू शकतो. या नववर्षात चंद्राच्या महादशेत भारताला बुध ग्रहाची अंतर्दशा सुरू असेल. बुध हा ग्रह भारतीय पत्रिकेला कारक ग्रह ठरतो, कारण बुध या पत्रिकेला पंचमेश आहे. तसंच नवमांशात देखील तो शुभ स्थानात बसल्यामुळे त्याच्या शुभ फळं देण्याच्या क्षमतेत बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. एकंदरीत भारतासाठी हे नववर्ष अनेक अर्थांनी उत्तम असलं तरी तृतीयेशाची महादशा ही भयंकर परिश्रम करायला लावणारी, संकट दर्शवणारी आहे. ती नाकारून आपल्याला चालणार नाही, कारण तिला नाकारलं तर येणारी परिस्थिती ही थांबत नसते. त्यामुळे तिचा स्वीकार करून पुढे जाणं हे अपरिहार्य ठरतं. आरोग्यदृष्ट्या विचार केला असता नववर्षाच्या प्रारंभाला म्हणजे जानेवारी व फेब्रुवारीमध्ये बऱ्यापैकी आरोग्याचे मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. मार्च महिन्यापासून त्याची तीव्रता कमी होईल. तसंच एप्रिलनंतर म्हणजे मे किंवा जूनमध्ये आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतील. परिणामी दैनंदिन जीवन हे जूननंतर पूर्वपदावर यायला सुरुवात होईल. राजकीय स्थैर्य या बाबतीत हे नववर्ष कुठेतरी अस्थैर्याचा सामना करायला लावेल. राजकीय बाबतीत देखील अचानक अनपेक्षित घडामोडी होऊन
अस्थैर्य निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र भारताची मूलभूत शक्ती ही खूप मोठी आहे. भारताचा पाया पक्का आहे. आपला इतिहास आहे की जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं आहे तेव्हा तेव्हा भारतीयांच्या मनात असलेलं देशप्रेम हे प्रकर्षाने समोर आलेलं आहे. कारण ते मुळात असतं. म्हणून कितीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी स्थैर्य कुठेतरी टिकून राहील. तरी देखील राजकीय अस्थैर्याची परिस्थिती ही या नववर्षात तीव्रतेने समोर येत आहे. अर्थात असं हे सर्व नकारात्मक विश्लेषण करण्यापेक्षा ते करूच नये ही भूमिका माझ्या मनात होती. कारण सांगायचंच असलं तर ग्रहस्थितीनुसार खरं ते स्पष्ट करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. राजकीयदृष्ट्या विचार केला असता खूप मोठ्या प्रमाणावर अस्थैर्याची स्थिती निर्माण होऊ शकते. 15 ऑगस्टनंतर त्यात बदल व्हायला, स्थिती पूर्वपदावर यायला सुरू होईल. मात्र मधल्या काळात राजकीय बाबतीत मोठं अस्थैर्य जाणवेल. या सर्व नकारात्मक गोष्टीमध्ये सुद्धा काही अत्यंत सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये मराठी नववर्षाला प्रारंभ होत आहे. या नववर्षाचं नाव शुभकृत आहे. म्हणजे कितीही अशुभ घटना असल्या, कितीही संकट असली तर त्यातून शुभ घटना घडून प्रगतीकडे येणारा काळ म्हणून या मराठी वर्षाचं वर्णन करता येईल. या नववर्षाचं दुसरं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या वर्षाचा राजा शनी ग्रह आहे. शनी हा ग्रह सामान्य जनतेच्या, श्रमिक लोकांच्या कारक म्हणून ओळखला जातो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे न्यायाचं कारकत्व शनीकडे आहे. 2021-22 या वर्षाचा राजा मंगळ ग्रह होता. परिणामी वर्षभर युद्धजन्य परिस्थिती जगभरात कुठे ना कुठे सुरू होती. त्याचे तीव्र प्रभाव आपण बघितलेले आहेत. मात्र 2022-23 या मराठी नववर्षाचा राजा हा शनिग्रह आहे. त्यामुळे आधीच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसून येईल. ज्योतिष नियमानुसार शनी हा मंद ग्रह आहे. विलंबाचा कारक म्हणून तो ओळखला जातो. मात्र त्याचा प्रभाव हा ठोस असतो. या सर्व विपरीत परिस्थितीत शेअर मार्केटचे भाव वाढतील. या काळात मार्केट मोठी उंची गाठताना दिसून येईल. एप्रिलनंतर आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतील. सोबत लोकांच्या धार्मिक भावनाही समोर येतील. धर्माचं महत्त्व, मग तो कोणताही धर्म असेल, त्याचं महत्त्व हे संबंधित व्यक्तीला कळेल. धर्मानुसार कर्म करणं याचं महत्त्व कोरोनाने आपल्याला शिकवलं आहे. त्या काळात ज्यांनी धर्म सोडला नाही, आपले कर्म सोडले नाही, ते यशस्वीरित्या मार्गक्रमण करीत पुढे आलेले आहेत. 2022 नंतर सामान्य जनतेला धर्माचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर लक्षात येईल. या सर्व स्थितीमध्ये पर्यटन क्षेत्र बऱ्यापैकी वाढणार आहे. जे गेले 2 वर्षापासून पूर्णपणे ठप्प झालेलं होतं, तर पर्यटन क्षेत्राला अचानक वेग प्राप्त होईल. बॉलिवूड क्षेत्रातील काही चुकीच्या गोष्टी मागील काळात प्रामुख्याने समोर येत होत्या, त्या कमी व्हायला सुरुवात होईल. सोबतच गेली अनेक वर्ष भारतात जनसामान्याच्या मनामध्ये एक मानसिकता तयार झाली आहे की कुठेही न्याय होणार नाही. या मानसिकतेला धक्का लागत न्याय प्रणाली योग्य पद्धतीने कार्यरत होईल. म्हणजे कितीही मोठा व्यक्ती असेल, त्याने जर चुकीचं काम केलेलं आहे तर आपल्या मजबूत न्याय प्रणालीनुसार त्याला योग्य ती शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे या काळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य सांगता येईल. महागाईच्या दृष्टीने विचार केला असता ती निश्चितच वाढणार आहे. डॉलरचे रेट देखील वाढतील. हे जरी सर्व खरं असलं तरी 2022 हे नववर्ष भारतासाठी अत्यंत उत्तम म्हणता येईल. विपरीत परिस्थितीत सामान्य माणूस, सामान्य जनता, शेतकरी यांच्या हातात सत्ता असेल. तो त्यांच्या परिश्रमाने, कष्टाने विपरीत परिस्थितीत संघर्ष करून यशाकडे वाटचाल करेल. महत्त्वाची बाब म्हणजे 2023 हे वर्ष भारतासाठी सुवर्ण काळ असेल असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. एकंदरीत
2022च्या बाबतीत विचार केला असता सुरुवातीचे 4 महिने हे अत्यंत कठीण आहे. नंतरचे 8 महिने हे संघर्षातून स्थैर्याकडे नेणारे, असंतोषाकडून संतोषाकडे नेणारे, अशांतीकडून शांतीकडे नेणारे असतील. एकंदरीत भारताला प्रगतीपथाकडे घेऊन जाणारा हा काळ असेल. मात्र खरी प्रगती होईल ती 2023-24 या वर्षामध्ये. म्हणजे भारतासाठी अजून संघर्ष संपलेला नाही, ही बाब इथे अधोरेखित करावीशी वाटते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वसामान्य जनतेचं 2022मध्ये काय होणार. 2022मध्ये सर्वसामान्य जनतेला कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. नुकताच झालेल्या कोरोनाने सर्वसामान्य लोकांना एकदा नाही 2 वेळा लॉकडाऊन दाखवला. अक्षरशः खूप साऱ्या लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाले. असंच काहीसं 2022मध्येही सुरुवातीला 4 महिन्यांमध्ये होत आहे असं दिसत आहे. 2022मधले पहिले 4 महिने खूप कष्टाचे आहे. त्यामुळे या काळामध्ये सर्वसामान्य लोकांनी काळजी घेण्याचं गरजेचं आहे. तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर पैशाचा सुयोग्य आणि नियोजनबद्ध वापर या काळात केला तरच तुम्हाला जास्त जवळ पोचणार नाही. गुंतवणूक करताना सताट डोळे उघडे ठेवून गुंतवणूक करण्याचा विचार करावा. आमिषाला बिलकुल भुलू नये. या काळामध्ये सकारात्मक विचार करणं हे गरजेचं आहे. नकारात्मक विचारांना, नकारात्मक गोष्टींना बाजूला ठेवणं हे फायद्याचं राहणार आहे. मानसिक संतुलन ढळू न देता या कठीण प्रसंगामध्ये जास्त विचार करून प्रत्येक पाऊल टाकलं पाहिजे. आरोग्याची आत्तापासून काळजी घेणं गरजेचं आहे. अशा तऱ्हेने शिस्तबद्ध पद्धतीने आपण जीवन जगलो तर आपल्याला या गोष्टींची त्रास कमीत कमी होईल असं आपण ठामपणे म्हणू शकतो. अशा प्रकारे 2022 हे इंग्रजी नववर्ष भारतासाठी कसं राहील हे स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक, सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.